लहानपणी एवढी लेकरांना जीव लावतात की त्यांना माहिती नाही की मुलं आपल्याला म्हातारपणी सांभाळतील की नाही, पण तरी सुद्धा निस्वार्थ मनाने लेकरासाठी झगडत राहतात। काय आयुष्य आहे त्यांना, काय भविष्य सांगा तुम्ही। त्यांना वाटतं का प्रॉपर्टी पाहिजे? नाही। त्यांना वाटतं का गाड्या बंगले? नाही पाहिजे त्यांना। फक्त आमचा मुलगा चांगल्या मार्गाला गेला पाहिजे आणि आमच्या मुलाचं आयुष्य आनंदात सुखात गेलं पाहिजे, हे फक्त आपल्यासाठी आई वडील करू शकतात, जगात दुसरं कोण नाही। हात जोडून विनंती कधीतरी, नाही गाड्या बंगले प्रॉपर्टी कमवता आली ना, कमवू नका। माझ्या दादांनो, जन्मदात्या आई वडिलांना कधीच वृद्धाश्रमात टाकू नका। रस्त्यावरती आलेले माता पिता काय करणार आहेत? पाठीमागे एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला, पहा। म्हातारे आई वडील होते, 80 वर्षाचे बाबा, 70 वर्षाची आई होती, चालता येत नव्हतं, एकमेकाच्या हाताला धरून रस्त्यानं चालत होते। चालताना एका दादाने विचारलं, दादा तुम्हाला मुलं नाहीत का? मुलं आहेत ना, 5 मुलं आहेत, पण कित्येक वर्षापासून मेले आमचे मुलं, जन्म दिला आम्ही पण आमच्याकडे पाहत नाहीत। तुम्हाला मुलगी आहे, कधीतरी कोणती गोष्ट कमी पडली ना, मुलगी पाठवून देते, पण नाही राहू शकत तिच्याकडे का? सासू सासरे सांभाळू शकत नाहीत, वाईट बोलतात मुलीला, तिचं नान्न आमच्यासाठी मोडेल। रस्त्यावरती चालत होते, जे पाहिजे जे भेटेल ते खायचे, जिथे जागा भेटेल जिथे आसरा भेटेल तिथे राहायचे, तिथे झोपायचे।